आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. आदिवासी महिलेचा जमिनीसाठी लढा. नमस्कार, मी वासिम शेख, RZ24 मराठी न्यूजसाठी. आज आम्ही उभे आहोत नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, जिथे न्यायाच्या अपेक्षेने बसलेल्या एका आदिवासी कुटुंबाने आता टोकाचे पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या समाजसेविका संगीता नामदेव कडाळे यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दिंडोरी तालुक्यातील रामसेस किल्ला, पेठ रोड, आशावाडी येथील गट नंबर 358-1 मधील आदिवासी समाजाची जमीन जनशक्ती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांनी बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप संगीता कडाळे यांनी केला आहे. सर्व अधिकृत कागदपत्रे आणि पुरावे असतानाही प्रशासकीय यंत्रणा यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत जमीन मिळत नाही तोपर्यंत अन्न घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आता बघूया, ह्या उपोषणाची दखल प्रशासन घेणार की हे आंदोलन आणखी चिघळणार. ह्या उपोषणाची माहिती मुख्यमंत्री कार्यालय, CMO, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. आता या उपोषणाने नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि प्रशासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जय देशी, जय भीम, जय संविधान. 26 तारखेपासून आपलं आंदोलन या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी चालू होतं, परंतु आजपासून मी आमरण उपोषणाला बसलेली आहे. आमरण उपोषणाला बसायचं कारण असं आहे की माझा आदिवासी समाज जो आहे, या आदिवासी समाजाची जमीन नरेंद्राचार्य स्वामी यांनी बळकावलेली आहे. तर ती जमीन, आदिवासी समाजाची जमीन कधीच कुणाला घेण्याचा अधिकार नाही आहे. मग ह्या नरेंद्राचार्य स्वामींनी ही जमीन बळकावली कशी? अनुसूचित जाती जमाती अंतर्गत या स्वामींवरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण की हाडाभाडांचं पाणी करून, रक्ताचं पाणी करून ह्या समाजाने ती, म्हणजे आदिवासी समाजाने ती जमीन हे घेतलेली होती आणि त्याच जमिनीवरती जर असे मोठे मोठे कावळ्यांचे, कोल्ह्यांचे जर डोळे बसत असतील त्याच्यावरती, का तर ह्या स्वामीचं जर एकदा रान जर पेटलं तर 7 दिवस विझणार नाही, एवढं त्यांच्याकडे आहे. आणि ह्या गरिबाची जमीन घेऊन यांना काय करायचं आहे? तर लवकरात लवकर ह्या नरेंद्राचार्य स्वामींवरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि ह्या माझ्या आदिवासी समाजाला न्याय मिळावा. जय आदिवासी, जय भीम, जय संविधान. काका, आपलं काय नाव आहे तुमचं? अच्छा, राहणार आशावाडी. नेमकी काय घटना घडली हो? जमीन म्हणजे तुमची जमीन नरेंद्र महाराजांनी घेतली. मग आता ही जमीन तुम्हाला परत पाहिजे का? म्हणजे कारवाई का करण्यात यावी? काय दमदाटी वगैरे करता का? हा का? काका, तुम्हाला काय वाटतं? कारवाई झाली पाहिजे. याच्या संदर्भात तुम्ही मोजण्या किती केल्या होत्या? 5 टाइम मोजण्या केल्या होत्या. मग परत 1 वर्षभर पोचून तरी आम्ही ते 500 एकर मोजून केलं. त्याच्याबद्दल आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्हाला परत करून द्यावा. तुमची जागा तुम्हाला परत मिळावा म्हणून ही तुमची पुढची भूमिका असणार आहे. जर तुमची आता तुमचं जे आंदोलन जे आहे ते तुम्ही स्थगिती घेणार का चालू ठेवणार आहे? कवर चालू ठेवणार आहे? बघू शकतो या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण हटणार नाही, असा इशारा देखील उपोषण कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणचं हे संपूर्ण दृश्य आहे आणि बघू शकतो यावर प्रशासन काय दखल घेतं, काय नाही दखल घेत, याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. बघू शकतो
उपोषण कार्यकर्ते संगीताताई कडळे यांची तब्येत देखील बिघडताना आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे. मग अद्यापही सरकारला जाग येत नाही का, असा देखील सवाल या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि हे सगळं दृश्य जे आहेत हे नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणचं हे दृश्य आहे. आणि थेट नरेंद्राचार्य महाराज यांच्यावरतीच कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी उपोषण कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. बघू शकतो हे विभागीय आयुक्त कार्यालयातलं हे दृश्य आम्हाला बघायला भेटतंय. आणि आंदोलन देखील अति तीव्र होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कारण की जर यावर संबंधित कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून या ठिकाणी देण्यात येत आहे. बघू शकतो हे दृश्य या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयातलं हे दृश्य. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.